नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस अनुदान संदर्भातलंच अपडेट आहे की बाबा ई-केवायसी 8 ही रद्द झाली का, खरंच अजूनही ई-केवायसी चालू आहे किंवा ही 8 वरतून रद्द करण्यात आली, या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल की पीक पाहणी ही 8 खरंच रद्द झाली आहे का नाही झाली आहे। तर चला माहितीला सुरुवात करूया। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना अनुदान देण्यासाठी ई पीक पाहणीची 8 रद्द करण्यात आली। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात बुधवारी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी जाहीर केलं। पण 2 दिवस झाले शासन निर्णय अजूनही आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे। 2023च्या खरीप पीक विमा पाहणी करणारी सोयाबीन कापसाची नोंद असली तरच प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचे 2 हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। पण जाचक ठरत शेतकऱ्यांनी तक्रार करत होते, त्यामुळे परळीच्या महोत्सवात कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी ई पीक पाहणीची 8 रद्द करायची विनंती मुख्यमंत्र्याकडे सातबाऱ्यावर नोंद असलेल्या सोयाबीन आणि कापूस अनुदानाला देण्यात यावी अशी मुंडे यांनी यावेळी मागणी केली। त्यानंतर शेतकऱ्यांसमोर सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी 2023च्या ई पीक पाहणीची 8 रद्द करण्यात असल्याचं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात जाहीर करून टाकलं। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना सरसकट अनुदान मिळणार अशी चर्चा जोरात सुरू झाली, पण अजूनही 8 रद्द करण्याबाबत शासन निर्णय झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम निर्माण आहेत की बहुतांश शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली पण सातबाऱ्यावर नोंद दिसत नाही, अशा शेतकऱ्यांना तक्रार केली आणि नोंद नसेल तर अनुदान मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची 8 रद्द करण्याची मागणी केली, पण आता ई पीक पाहणीची 8 रद्द केली तर त्याला एका पायाने पडेल असं कृषी विभागातल्या काही जाचक म्हणतात। कारण शेतकरी भविष्यातील प्रत्येक योजनेसाठी ई पीक पाहणीची 8 रद्द करण्याची मागणी करतील असं, आणि या जर होऊ लागले तर राज्य सरकारला पीक पेऱ्याची अचूक माहिती मिळणार नाही, म्हणजे ई पीक पाहणीचे महत्त्व कमी होत जाईल अशी चिंता अधिकारी व्यक्त करत आहेत। आता सोयाबीन कापूस योजनेसाठी सध्या 90 लाख शेतकरी राज्यातील पात्र ठरले असते, तर ह्या अनुदानासाठी म्हणजेच सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या अधिक वाढू शकते। त्यासोबतच सरकारला अधिकचा निधीसुद्धा ह्या योजनेसाठी द्यावा लागू शकतो। आता तुमच्या मनात प्रश्न असेल की मग ही 8 रद्द झाली आहे की नाही, तर राज्य सरकारने याबद्दल अजूनही शासन निर्णय काढलेला नाही। खरे मुख्यमंत्री फक्त घोषणा केली आहे सुद्धा की मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला स्पष्ट आदेश अजून दिलेले नाहीत। त्यामुळे सध्या सोयाबीन आणि कापूस अनुदान वाटपासाठीचे नियोजन तसेच कृषी विभाग ई पीक पाहणी नोंद नुसारच करत असल्याची सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर म्हणजे अशा प्रकारे ही माहिती आपल्याला मिळाली होती। ही माहिती आपण अग्रोवन ह्या पोर्टलवरतून घेतलेली होती। तर म्हणजे कसं वाटली माहिती कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।